या पुढचा प्रश्न आहे 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 कंसामध्ये दिलेला आहे भागिले 3/2. नियम आहे अगोदर कंस सोडवायचा असतो, नंतर गुणाकार आणि भागाकार किंवा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या क्रिया करायच्या असतात. तर यांचा छेद समान करून घेऊया. यांचा छेद समान करत असताना या सर्वांचा छेद 12 करता येईल आपल्याला, कारण ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर 4 त्रिकम 12 होतात. म्हणजे ह्या 2 ला जर 6 ने गुणलं तर 12 होतील. म्हणजे 1 गुणिले 6 करता येईल, अधिक त्यानंतर 2 गुणिले 4 आणि 3 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 आणि 4 गुणिले 3 कंसाच्या बाहेर भागिले 3/2. 6 1 6 6 2 12 4 2 8 4 त्रिकम 12 अधिक 3 त्रिक 9 आणि 4 त्रिकम 12. त्यानंतर कंस बंद भागिले 3/2. वरच्यांची जर बेरीज केली 9 आणि 6 15, 15 मध्ये 8 मिळवली तर 23 होतात. 23/12 भागिले 3/2. आता पहिला अपूर्णांक जशाला तसा दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजेच खाली मुंडकं वरी पाय करायचा आहे. तर या दोघांचा बे 12 आणि 23 1 23 आणि 6 18. याचं उत्तर येईल 23/18. नंतरचा प्रश्न आहे 2.1/6 अधिक 3.1/6 वजा 2/3 बरोबर किती? आपण ह्याला अंशाधिक क्रमांकामध्ये रूपांतरित 2 गुणिले 6 अधिक 1 छेदात 6 3 गुणिले 6 अधिक 1 छेदात 6 2/3 अधिक 18 अधिक 19/6 वजा 2/3. अगोदर क्रिया कोणतीही करू शकतो आपण, बेरीज किंवा वजाबाकी. या 3 ला 6 करता येतं. 3 ला जर 2 न गुणले तर 6 होतील. 3 13/6 अधिक 19/6 वजा हे दोन्ही 4 ते 2 गुणिले 2 आणि खाली 3 गुणिले 3 2 केला तर 6 होतील. 19/6 वजा हे दोन्ही 4 आणि 3 दोन्ही 6 छेद सर्वांचे समान झाले. आता आपण सोडून घेऊया. 19 मधून 4 गेले तर 15 उरतात, अधिक 13 जशाला तसे खाली 6 आणि 15 मध्ये जर 13 मिळवले तर 28 होतात. 28/6 म्हणजे जर याला सोडवलं तर बेनं भाग जातो. 6 बे 1 बे 8 म्हणजे उत्तर येतं 14/3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 अधिक 2/2 या अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरीज करत असताना आधी छेद समान करून घेऊ. या सर्वांचा जर लसावी काढला तर आपल्याला याचा छेद 12 होताना दिसतो, कारण चारित्रिकम 12 दोनच्या पडात पण 12 येतात आणि त्यामुळं 1 ला 1/2 ला जर 6 ने गुणलं तर छेद 12 होईल, अधिक त्या 3 ला जर 4 ने गुणलं तर 12 होतील आणि इकडं 3 गुणिले 3 आणि 4 गुणिले 3 करावं लागेल. इकडं 2 गुणिले 6 आणि 2 गुणिले 6 या पद्धतीने आपल्याला छेद समान करावा लागेल. मग हा छेद समान करत असताना 1/6 1 6 6 दोन्ही 12 अधिक 4 दोन्ही 8 4 त्रिकम 12 3 त्रिक 9 4 त्रिकम 12 अधिक 6 दोन्ही 12 छेदात 6 दोन्ही 12. मग हा 12 जशाला तसा बेरीज करून घेऊया. 6 अधिक 8 अधिक 9 अधिक 12 छेदात 12 जशाला तसे वरच्यांची बेरीज करून घेऊ. 8 आणि 12 20 होतात. 6 आणि 9 15 20 आणि 15 झाले 35. म्हणजेच बेरीज झाली 35/12.